पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरचा राणा विठोबा त्याला नमन करतोय। आज ज्या निवासामध्ये आलेलो आहे आणि ज्या भूमीला संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीचे पाय लागलेले आहेत आणि महाराष्ट्राचा महान ग्रंथ ज्ञानेश्वरीची निर्मिती ज्या ठिकाणी झालेली आहे त्या भूमीला, पावन भूमीला आणि त्या ज्ञानेश्वरीच्या कर्त्या ज्ञानेश्वर महाराजांनाही मी नमन करतोय। सगळ्या संत परंपरेला मी नमस्कार करतोय। इथले ज्यांनी या पवित्र भूमीचा उद्धार केला ते हरिभक्त परायण तांबे वैकुंठवासी यांनाही मी आदरपूर्वक विनम्र भावाने नमस्कार करतोय। इथे जी संत मंडळी आलेली आहेत, कीर्तनकार, प्रवचनकार सगळे आलेले आहेत। भास्करगिरी महाराज सगळ्या लोकांना मी वंदन करतोय। जी भाविक मंडळी या ठिकाणी कथेचा लाभ घेत आहेत त्यांनाही मी वंदन करतोय। आणि इथे जी महिला मंडळी देवी आलेल्या आहेत त्यांनाही मी नमस्कार करतोय। आज हा बीजेपासून चाललेला संत तुकोबाराय कथेचा प्रसंग, कथा कोणाची तर तुकोबारायांची आणि कथा प्रवक्ता कोण तर हरिभक्त परायण रामभाऊ राऊत महाराज, एक महाराष्ट्राचे अधिकारी आणि एक संत मंडळीतला अधिकारी। दुग्ध शर्करा योग जो काय म्हणतात त्या तो हाच योग आहे। कथा जी तुकाराम महाराजांची करावी ती रामभाऊ राऊतांनीच करावी, राऊत बाबांनीच करावी। जे साक्षात गाथा मूर्ती झालेले आहेत, ज्यांची संपूर्ण गाथा जिभेच्या टोकावर आहे अशा मंडळींनीच करावं। आणि अशा राऊत बाबांच्या कंठामधून ही कथा ऐकणं हा महायोग आहे। त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्या पवित्र वाणीमधून पवित्र आत्म्याचं, पवित्र संतांचं, तेवढ्याच पवित्र संतांचं चरित्र आम्ही ऐकलोय। आज आम्ही धन्य झालेलो आहोत। आणि माझ्या मताप्रमाणे तुम्हीही धन्य झालेला असाल। संतांची चरित्र हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना आदर्श आहेत। जीवनाला दिशा दाखवणारी आहे, निराशेला उभारी देणारी आहेत, मरणप्राय झालेल्याला जीवन देणारी आहेत, उद्योगाला काम देणारी आहेत, भक्तीची वृद्धी करणारी आहेत, ज्ञानाची वृद्धी करणारी आहेत आणि ज्याला मोक्ष म्हणतोय तो मोक्ष याच जीवनामध्ये तळहातावरच्या आवळ्याप्रमाणे अनुभवाला देणारे आहेत। आणि ही संत मंडळी आपल्या आयुष्याचा प्रदीप आहे, दीप आहे, आपल्या सगळ्यांचे आयुष्य उजळणारी आहे। जे लोक संतांच्या चरित्रामध्ये मग्न असतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट असतच नाही, असूच शकत नाही, कारण ते संतांचे पाईक आहेत। आणि म्हणून संतांनी केवळ आणि केवळ सुखाचीच देवाणघेवाण केलेली आहे। संतांनी स्वतः दुःख भोगलं ते केवळ आणि केवळ जगाला सुख देण्यासाठीच। तुकाराम महाराजांची गाथा मी संपूर्णपणे वाचलेली आहे, पाठ करणं मला शक्य झालं नाही आणि आता तर बिलकुल शक्य नाही। पण तुकोबारायांनी जी
गाथेमध्ये आपलं सगळं जीवन हे उघडं केलेलं आहे. उघडं पुस्तक आहे, उघडा ग्रंथ आहे की माणसाने साधना कशी करावी, भक्ती कशी करावी, परमेश्वराची प्राप्ती कशी करावी, परमानंदाची प्राप्ती कशी करावी आणि दुःखाची निवृत्ती कशी करावी आणि या जन्मामध्ये मुक्त कसं व्हावं, याच्यासाठी जर पाठ्यग्रंथ कुठला असेल तर तो गाथा. गाथेची ज्यांनी साधना केलेली आहे, गाथेसाठी ज्यांनी आपलं जीवन वाहिलेलं आहे, ती लोक तर धन्यच आहेत. पण ज्याच्या घरामध्ये केवळ तुकोबारायाची ही गाथा असेल, त्याचंही जीवन कल्याण, त्याच्याही जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नुसता गाथा हा ग्रंथ जरी तुम्ही ठेवलात तुमच्या घरामध्ये, तरी त्या गाथेचा एवढा परिणाम आहे की आपलं जीवन हे तुकोबारायासारखंच झालेलं असेल. संकटात असताना, आत्यंतिक दुःखामध्ये असताना सुद्धा भक्तीच्या बळावर आणि परमेश्वराच्या अनुग्रहाने आपण मुक्त होऊ शकतो, याचं जिवंत साक्षात उदाहरण ही तुकोबारायाचं चरित्र आहे. हे तुकोबारायाचं चरित्र आज तुम्ही ऐकलं आहेत. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकाफुकी म्हटलेलं आहे. तुकोबारायच म्हणतात. आणि याप्रमाणे आज तुम्ही पवित्र असं तुकाराम महाराजांचं चरित्र साक्षात पवित्र असणाऱ्या राऊत महाराजांकडून ऐकलेलं आहे. तुम्हालाही मोठं 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 किती पुण्य मिळालेलं आहे हे तुम्हाला स्वतःला कळत नाही, पण मला कळत आहे की तुम्ही मोठी पुण्यराशी उभी केलेली आहे आणि या मोठ्या पुण्यराशीच्या बळावर तुमचं भावी जीवन हे सुखाचं आनंदाचं आहे. तुकाराम महाराज ही भक्ती जगले. तुम्ही सुद्धा भक्ती मार्गाला लागा, व्यसन सोडा, पापी जीवन सोडा, देखादेखी सोडा. शहरातली मंडळी काय करतायत याचा तुम्ही विचार करू नका. संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचे तुम्ही अनुयायी बनाल. वेशभूषा, खानपान या सगळ्या याच्यामध्ये संत आपणाला आदर्श आहे. त्या मार्गाने आपण गेलो तर या कलियुगाचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. आपण सुद्धा साक्षात सुंदर आणि कल्याणमय अशा तऱ्हेचं जीवन जगू शकतोय. आणि ह्याच्यासाठीच ज्या लोकांनी संत मार्गाचा अवलंब केलेला आहे त्या लोकांच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही. आणि मी शपथेवर सांगतोय की अशा माणसाच्या जीवनामध्ये जरी आकाश जरी कोसळलं तरी तो डरणार नाही, डगमगणार नाही आहे. कुठलंही संकट त्याला संकट असं वाटणार नाही. देवाचा अनुग्रह म्हणून तो सतत भगवंताचा नामाचा उच्चारण करत राहील आणि आपलं जीवन पवित्र करेल. तुम्हीही भक्ती मार्गाला कृपा करून लागा. आपल्या घरामध्ये देवाची स्थापना करा. आपल्या घरामध्ये जे महाराष्ट्राचे पवित्र ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, त्याच्यानंतर अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हे सगळे ग्रंथ तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवा. घरामध्ये देवघर बनवलं पाहिजे. जे अभक्ष आहे हे तुम्ही खाता कामा नयेत. ज्या गोष्टीचा निषेध शास्त्राने निषेध केलेला आहे ते अन्न तुम्ही त्यागलं पाहिजे. ज्या गोष्टीचा व्यसनाचा निषेध शास्त्राने केलेला आहे त्या व्यसनाच्या आहारी तुम्ही जाता कामा नये. भारतीय संस्कृती, हिंदू धर्माची संस्कृती, हिंदू धर्मांची भाषा, आपली मातृभाषा, आपली संस्कृत भाषा याचा तुम्ही अभिमान बाळगा. मराठी संतांचा नव्हे तर सगळ्याच भारतामधील संतांचा, ऋषी मुनींचा तुम्ही आदर्श तुमच्या जीवनामध्ये ठेवा आणि तुमचं धन्य करा. अशा तऱ्हेने मी आपणाला सांगतोय. आपल्याशी सगळ्यांशी हा जो परिचय झालेला आहे,
मी सगळीकडे जातो, जिथे जातो तिथे तुमचाच मला दर्शन होत राहतं आणि तुमच्या अंतरंगामधून तो विठोबा माझ्याकडेही पाहत असतो आणि आमच्या दोघांमध्ये संकेत होत जातो. संकेत होत बघ आलायस ना तू, तुझ्या दर्शनासाठी मी पण आलेलो आहे बघ. आम्ही एक दुसऱ्यांना नमस्कार करतो. अशा तऱ्हेची आम्हाला भावना मिळते. ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी तुम्ही ज्या भावनेने, ज्या श्रद्धेने, ज्या प्रेमाने, ज्या देवभक्तीने आलेल्या आहेत, तीच भावना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रांतामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा, तालुक्यामध्ये जा, तीच भावना तिथे दिसते. राजकीय कामासाठी लोकांना पकडून धरून, पैसे धरून आणावं लागतं. इथे माणसं न बोलवता केवळ कळलंय की इथे इथे असा चालणार आहे, तेवढ्या पुरते लोक धावत जातात. मिळेल ती भाजी भाकर, जे काय तिखट पाणी काय मिळत असेल ते खातात आणि धन्य होऊन जात असतात. ही आपली परंपरा आहे. देखादेखीच्या पाठीमागे लागू नका, एवढंच मी सांगतोय. आशीर्वाद हा आशीर्वाद रूपानेच असला पाहिजे, संक्षिप्तच असला पाहिजे. ती एक कथा होता कामा नाही. कथा ती जर आम्ही पण कथा करू लागलो तर कथाकाराचा अपमान होत असतो. म्हणून मी आवडतोय. आपल्या सगळ्यांची भेट झाली, राऊत बाबांची भेट झाली. आम्ही त्यांचे चरणाचे, संतांच्या चरणांचे धुळी माथ्याला लावूनच आपल्या जीवनाचे देखील तशाच तऱ्हेने मार्गक्रमणा करत राहू. परमेश्वर आम्हाला बळ देवो, तुम्हाला बळ देवो, या सगळ्यांना खूप मोठं आयुष्य देवो आणि देव, देश आणि धर्म याच्या सेवेमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांची जीवन लय हो, एवढंच सांगतोय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये हर. श्री विठ्ठल देवगड संस्थानचे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान महंत गुरुवर्य बाबाजींचा सन्मान. मी आदरणीय देवीदास बाबांना विनंती करतो की त्यांनी बाबाजींचं पूजन करावं. श्री तुकाराम तुकाराम